हे आहे एबीएन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। चला तर मग बघूया आज दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी। महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निदान चाचण्या करणे किंवा गर्भपात करणे ह्या अशा अमानवीय कृत्यांविरुद्ध कितीही बंदी आणलेली असली तरीही हे असे प्रकार चोरी छुपे सर्रासपणे सुरू असल्याचे प्रकार बघावयास मिळतात। काल दुपारी अशीच एक घटना घडली, ती संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील कवळाणे येथे तरुणीचा गर्भपात केल्यानंतर अभ्रक पुरल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी मालेगावच्या किल्ला पोलिसांनी गर्भपात झालेल्या तरुणीसह चौघांना ताब्यात घेतले। यात एका दाम्पत्याचा समावेश आहे। मालेगाव शहरात यापूर्वी गर्भलिंग चिकित्सा केल्याचा प्रकार उघडकीस आला होता। काल तारीख 21 भोसरी जिल्हा पुणे येथील एका तरुणीचा कवळाणे येथे गर्भपात करण्यात आला। यानंतर अभ्रक पुरण्यासाठी संशयित चंदनपुरी शिवारातील राजस्थान ढाबा परिसरात आले। या भागातील नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी संशयितांना हाकलून लावले, मात्र परिसरात खड्डे आढळल्याने ते अभ्रक असावे अशा संशयावरून किल्ला पोलिसांनी माहिती कळविण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक JD पाटील, पोलीस नाईक दीपक पाटील, SB नाकोडे, BD आयरे आदींचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्याच दरम्यान मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनाही याबाबत माहिती देण्यात आली। त्यानुसार सौ देवरे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। पोलिसांनी पंचाक्षसमक्ष खड्डे उकरले असता त्यात सुमारे 4 महिन्याचे अभ्रक मिळून आले। मूर्त अभ्रकास रात्री उशिरा मालेगावच्या सामान्य रुग्णालयात आणण्यात आले। किल्ला पोलिसांनी या प्रकरणी सौ हंडावळे, संगम ईश्वर देशमुख, सनी नितीन तुपे, त्याची पत्नी वैष्णवी तुपे या चौघांना ताब्यात घेतले। या प्रकरणी संशयितांनी पवार नामक डॉक्टर व्यक्तीचे नाव घेतले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान हा प्रकार कवळाणे येथील डॉक्टर राहुल दीपक गोसावी याच्या मळ्यात घडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढलेले आहे। तसेच डॉक्टर पवार हा देखील काही काळ कवळाणे वऱ्हाणे परिसरात आपली प्रॅक्टिस करीत असल्याचे एकंदरीत नागरिकांच्या चर्चेवरून जाणवते। या अत्यंत खळबळजनक अशा घटनेत किल्ला पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना ताब्यात घेतले। संगम ईश्वर देशमुख, मानसी अनिल हडावळे, सनी नितीन तुपे, वैष्णवी सनी तुपे या 4 पुणे येथील आरोप्यांना किल्ला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे। तर फरार असलेल्या डॉक्टर राहुल दीपक गोसावी व डॉक्टर पवार यांचा किल्ला पोलीस कसोशीने शोध घेत आहेत। चंदनपुरी यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत उत्सुक चंदनपुरी ग्रामपालिका, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। चंदनपुरीचे लोकप्रिय नेते राजेंद्र नंदलाल आहिरे पाटील, सरपंच कुमारी योगिता राजू आहिरे, उपसरपंच बापू हरपळे आणि समस्त ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य मंडळ चंदनपुरी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। युवा मराठा न्यूजच्या बातम्या, मुलाखती, जाहिरातींसाठी संपर्क साधा। मुख्य कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, M सेक्टर 2, BMC कॉलनी, संतोष नगर, निरंकारी भवन समोर, गोरेगाव पूर्व, मुंबई 400065।